अनेक वर्ष म्हणजे खरं पाहायला गेलं तर 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत असताना आमचा फोकस ह्याच्यावरच होता की मुंबईतलं प्रत्येक रिक्रिएशन ग्राउंड असेल, प्लेग्राऊंड असेल, मोकळी मैदानं असतील, ह्याला संरक्षण देऊन ते कसं चांगलं तसंच टिकवता येईल. मातीची मैदानं राहतील, सर्वसामान्य जनतेसाठी खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, जाऊन बसण्यासाठी, थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी. विकासासोबत ही मैदानं देखील कशी टिकतील ह्याच्यावर पूर्णपणे आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला. अनेक वर्ष आपण पाहतो ही मैदानं तशीच्या तशी राहिली. अलीकडच्या काळात गेल्या 5 महिन्यामध्ये आणि त्याच्या आधी देखील 3 वर्ष प्रशासक असताना आणि मिंदेंच्या खास करून कार्यकाळात प्रशासक असताना आपण पाहिलं असेल की मुंबईला विकण्याचा प्रयत्न हा मिंदे सरकारने देखील केला आणि त्यांच्या प्रशासकांनी देखील केला. आमचा मुंबई महानगरपालिकेचा मोर्चा असेल, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी झालेलं आंदोलन असेल आणि मग मुंबईने आमच्यावर विश्वास ठेवलेले आणि 65 सीट जिंकून देण्याचा जो एक आपण चित्र पाहिलं ते ह्याच कारणामुळे होतं. गेले 5 महिने हे नवीन सरकार बसल्यानंतर आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की आम्हाला व्हाईट पेपर द्या. सगळे जे काही तुम्ही केलं, मग रस्ता घोटाळा असेल, तुम्ही सगळं पंपिंग स्टेशनपासून सगळे जे काही घोटाळे केलेत त्याच्यावर आम्ही व्हाईट पेपर मागत आहोत. शाळेचे 7 प्लॉट त्यांनी प्रायव्हेटाईज केलेले आहेत. अनेक गोष्टी ह्या गेल्या 3 वर्षाच्या कालखंडात केलेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि असंच प्रायव्हेटायझेशनचा प्रयत्न आहे. 20 तारखेला जी सुधार समितीची बैठक होणार होती ती अचानक 19 तारखेला संध्याकाळी रद्द केली गेली. 6 की 7 महत्त्वाचे विषय होते आणि आमच्या कानावर असं येतं की डील न झाल्यामुळे ही 19 तारखेला बैठक रद्द केली गेली होती. आता डील हे कोणाचं होतं, काय होतं हे आम्हाला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे आणि आम्ही हे पूर्णपणे हे जे सगळं काही आहे घोटाळा हा टप्प्याटप्प्याने आपल्या लोकांसमोर आणू, मुंबईसमोर आणू आणि कोर्टाच्या देखील समोर जाणार आहोत. पण उद्याची ही जी बैठक आहे, 20 तारखेचे जे काही विषय होते ते उद्या आणलेले आहेत त्यांनी आणि उद्या सुधार समितीत जे काही विषय आहेत ते भयानक आहेत, ते तुम्ही ऐकून घ्यावं ही माझी इच्छा आहे. विषय क्रमांक 2, मुंबईचे जे रक्तपेढे आहेत, ब्लड बँक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँक आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकाच चालवायची. या सगळ्या रक्तपेढ्या सगळ्या आपण पाहिलं असेल मोफत असायच्या पेशंटसाठी, पेशंटला कुठेही चार्ज लावला जायचा नाही. आणि अनेकदा आपण ऐकतो की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला होता. मागच्या महिन्यात देखील आपण पेपरमधून किंवा आपल्याच माध्यमातून ऐकलं की मुंबईत रक्ताचा साठा कमी झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशी दुर्दैवी परिस्थिती झाली निर्माण, त्यावेळेला मला अभिमान आहे की शिवसैनिक पुढे येऊन रक्तदान करून ह्या सगळ्या ब्लड बँक भरून काढलेल्या आहेत. मुद्दा असा आहे की रक्त मुंबईचं, अनेकदा रक्त शिवसैनिकांचं, कुठेही जातपात, धर्म, भाषा न बघता आम्ही त्या पेशंटना देत असतो. आज भाजपचं सरकार बसल्यानंतर आणि ह्या खास करून समितीमध्ये, सुधार समितीमध्ये मिंदेंच्या चेअरपर्सन असताना मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रक्तपेढ्या आहेत, ज्या आत्तापर्यंत मोफत असायच्या पेशंटसाठी, त्यांना प्रायव्हेटाईज केलं जातं, खाजगीकरण होतं याचं. ह्या ज्या काही संस्था आहेत त्याचा आपण पूर्ण पाठपुरावा बघा, पुन्हा जे काही आधीचं सगळं काही कार्यकाळ असेल तर बघा, कोणावर केसेस आहेत, कोणावर असतील नसतील मला माहीत नाही. पण आता त्यांना ही सुविधा दिलेली आहे की त्या प्रत्येक रक्ताच्या पिशवीसाठी 1100 रुपये, बरोबर ना विशाखात आहे, 1100 पर पाऊच, 1100 बेसिक रक्तासाठी आणि पुढे जवळपास 1600 ते 2000 रुपये पर पर्सन पर पाऊच असं चार्ज करू शकतील. म्हणजे आमचं मुंबईकरांचं रक्त एक तर मिंदे किंवा भाजप हे विकायला चाललेलं आहे, हे ह्या प्रस्तावामधून स्पष्ट होत आहे. मी आग्रही राहीन ह्याच्यावर की उद्या भाजपने देखील याच्यावर भाष्य करावं की तुम्हाला मुंबईचं रक्त विकायचं आहे का. मुंबईत जे पेशंट येतात या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवून, आणि आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स एवढे सुसज्ज होते, एवढे ॲडव्हान्स होते की आत्तापर्यंत देशभरातून पेशंट हे आपल्या हॉस्पिटलमध्ये यायचे. जवळपास प्रत्येक दिवसाला 80,000हून जास्ती पेशंट यायचे. सर्दी खोकल्यापासून कुठचाही रोग झाला असेल तरी मुंबईत येऊन बरे होऊन त्यांच्या गावी निघून जायचे. पण आज आपण पाहतोय दुर्दैवाने असं आहे की आपल्या ब्लड बँक ज्या होत्या, ज्या आत्तापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट होत्या, त्याच्यावर आता भाजप किंवा मिंदे ह्यांचा डोळा आहे आणि मुंबईचं रक्त, शिवसैनिकांचं रक्त किंवा ह्या रक्तपेढ्यांमध्ये ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्या रक्तातून देखील यांना पैसे कमवायचे आहेत. एवढं घाणेरडं काम हे उद्या मिंदेंचे चेअरपर्सन आणि मिंदेंचा जो काही प्रस्ताव आहे तो ह्याच्यातून कळत आहे. आता पुढचा प्रस्ताव बघा, विषय क्रमांक 3. आता पुढचे जे 3 प्रस्ताव आहेत ते साधे आणि स्पष्ट आहेत. जे आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा आरोप होता की मिंदेंना मुंबई विकायची आहे, मुंबईचा सगळा जो काही भूखंड आहे त्याच्यातून श्रीखंड खायचा नाही, अजून काय काय खायचं आहे, मोकळी मैदानं मुंबईत ठेवायचीच नाही आहेत. आणि हे उद्याच्या 3 प्रस्तावांमधून दिसत आहे. जो प्रस्ताव नंबर 3 आहे तो म्हणजे बँड्रा वेस्टमध्ये आहे. तो RG प्लॉट आहे. गेले 10 वर्ष तिथे
मुंबई फुटबॉल असोसिएशनचं, म्हणजे मी ज्याचा अध्यक्ष आहे, पण इतर देखील अनेक वर्ष तिथे फुटबॉलचं ग्राउंड राहिलेलं आहे. तिथे सगळे टुर्नामेंट होतात. जवळपास एका युवा प्रीमियर लीगमध्ये, युवा प्रेसिडेंट्स लीगमध्ये 7,500 मुलांपेक्षा जास्ती मुली खेळतात तिथे. प्रत्येक वयोगटातली असतील, प्रत्येक सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामधली असतील, ही सगळी मुली इथून फुटबॉल शिकतात, फुटबॉल खेळतात. कोण मुंबईसाठी खेळतं, कोण देशासाठी खेळतं. आणि मुंबईतलं हे टफ मैदान जिथे ₹1 चार्ज केला जात नाही या फुटबॉलच्या मॅचेससाठी. आपण पाहिलं असेल, दुर्दैवाने हे देखील आता उद्या एक्झिबिशन सेंटर आहे ना तिथे करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी उद्या RG टू एक्झिबिशन सेंटर आणि कन्व्हेन्शन सेंटर असा उद्या प्रस्ताव आलेला आहे. मुळात काय म्हणजे तिथेच समोरच लीलावती हॉस्पिटल आहे, बाजूला अदानी काय ते बँड्रा बे वगैरे करत आहेत. तसंच तिथेच पलीकडे रंगशारदाच्या मागच्या बाजूला विंग्ज नावाचं एक मोठं मैदान म्हाडाचं कोणीतरी ढापलेलं आहे. ती संस्था जी कोणाची NGO असेल त्याच्या मागे कोणीतरी असेल. ते किती रुपये पर मॅच घेतात, तिथे एंट्री फी आहे का, तिथे पर मॅच कोणाची फी आहे का, ते तर ह्याच्यापेक्षा मोठं मैदान आहे. म्हणजे कन्व्हेन्शन सेंटरचं करायचं असेल तर हायवेपासून थेट एंट्रन्स ह्यालाच आहे. मग ते का नाही घेतलं, काय याच्यावर डोळा ते माहिती नाही. पण ट्रॅफिक वाढणार, तिथे लहान मुली मुंबईकर खेळतात, मोफत खेळतात म्हणून त्याच्यावर डोळा आहे. RGचा प्लॉट हा कुठच्याही NGOकडे नाही आहे, हा कोणी ढापलेला नाही आहे. इथे अधिकृत एक असोसिएशन काम करतं म्हणून हा RGचा प्लॉट त्यांनी ढापायचा आहे, त्याच्यातून स्पष्ट होतं. विषय क्रमांक 4, पुन्हा एकदा RG टू रेसिडेन्शियल, म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड टू रेसिडेन्शियल. आता हे आहे D वॉर्डमध्ये. इथे लोढासाहेब आमदार आहेत, मंत्री देखील आहेत. इथे आम्हाला असं कळतं की एका उद्योगपतीचा बाजूला बंगला होता, तो बंगला त्यांनी पाडून 2 प्लॉट अमॅल्गमेट करून मोठा टॉवर बांधायचा आहे की मोठा बंगला बांधायचा आहे मला माहीत नाही त्यांचा प्लॅन काय. पण त्याचं ॲप्लिकेशन कोणी दिलं आहे हे अमॅल्गमेशनसाठी, ह्या RG टू रेसिडेन्शियल करण्यासाठी ॲप्लिकेशन कोणी दिलेलं आहे हे देखील थोडं आपण माहिती काढा. मध्यंतरीच्या काळात माझ्या कानावर आलं की जी काही हे सगळं गृहनिर्माणमध्ये जे काही पॉलिसी बनतात त्याच्या 12B काही झोपडपट्ट्या तोडून तो पण FSI लोड करण्याचा प्रयत्न होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलबार हिलसारख्या ठिकाणी जिथे आत्ता तरी हिरवळ दिसते, चांगले बैठे बंगले वगैरे आहेत आणि सगळे प्रकारचे लोक राहतात, तिथे मुख्यमंत्र्यांचा जवळचा प्लॉट आहे. तिथे मोकळं मैदान जे आहे ते काढून टॉवर बांधायचं आहे, ट्रॅफिक वाढवायचं आहे, विकून टाकायचं आहे की त्या उद्योगपतीला द्यायचं. उद्योगपतीचं नाव आम्ही आत्ता घेत नाही आहोत, पण त्यांनी हा इशारा समजावा. पुढचं म्हणजे आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढू आणि तिथे एकसुद्धा वीट बांधू देणार नाही, हा देखील इशारा आज आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहे. आणि विषय क्रमांक 6, तो पण D वॉर्डमध्ये. तिथे हरितपट्टा, ग्रीन झोन टू रेसिडेन्शियल असं केलं जात आहे. सगळ्यात धोक्याची बाब म्हणजे हे जर मिंदेंचा प्रस्ताव असेल तर वर्षा बंगल्याच्या बरोबर बाजूची गल्ली हा इथूनच तो ग्रीन झोनकडून रेसिडेन्शियलमध्ये होत आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नाकाच्या खालतून काय काय खेचलं जातं आणि काय काय खेचलं जाऊ शकतं हे मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. ते आम्ही नाही, ते मिंदेच करतात, तुमचेच मित्रपक्ष आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की एक तर ब्लड बँक ह्याचं प्रायव्हेटायझेशन. ब्लड बँक जी आत्तापर्यंत मोफत होती, मुंबईकरांसाठी होती, मुंबईचं रक्त होतं, ते देशभरात काही जगभरातले जे कोण पेशंट मुंबईत येतात त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ब्लड बँकमध्ये फ्री होतं. हे मिंदेंना आणि ह्या कदाचित भाजपच्या शासनाला ह्याला चार्ज लावायचं आणि ह्या सगळ्या संस्थांच्या हाती द्यायचं, खाजगीकरण करायचं. दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल 3 महत्त्वाचे भूखंड मुंबईतले जे आत्ता रेक्रिएशन ग्राउंड आहेत, मोकळी मैदान आहेत, लहान मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे लोक तिथे येऊन चालतात, खेळतात, योगा करतात, लाफ्टर क्लब असेल जे काय असेल, हे सगळं बंद करून एका इंडस्ट्रियलिस्टच्या हातात म्हणजे त्यांच्या बंगल्यासाठी आणि दुसरे 2 रेसिडेन्शियलमध्ये करायचे. हे नेमकं कोणासाठी होतं आहे हा एक प्रश्न निर्माण होतोच. हा विषय काय आम्ही इथे सोडणार नाही आहोत, कारण हे जसं मी सांगितलं ना, ते D वॉर्डमधला जो प्लॉट आहे जो इंडस्ट्रियलिस्टला दिला आहे त्याच्यात कोण अधिकारी होतं, काय काय त्यांनी याच्यात केलेलं आहे, हे सगळे डिटेल्स आमच्याकडे आहेत. आणि हे सगळे डिटेल्स उद्या हे जर रद्द झाले नाहीत, प्रस्ताव नॉट टेकन केले नाहीत, तर आम्ही पुन्हा एकदा प्रेससमोर येऊन ते उद्योगपतीचं नाव, त्याच्यावर मोर्चा, कोण अधिकारी आहे हे कोर्टापर्यंतच नाही, त्याच्यावर पूर्ण ॲक्शन होईपर्यंत शांत बसणार नाही. मुंबईतले भूखंड हे मुंबईकरांच्याच हातात असायला पाहिजेत. आणि खास करून जी मोकळी मैदानं आहेत, RG असतील, PG असतील, म्हणजे रेक्रिएशन ग्राउंड असेल किंवा प्लेग्राऊंड असेल, कारण अनेक आता आम्ही पाहतो क्लस्टर, आता अभ्युदयनगरमध्ये पण मी ऐकलं 48 मैदानं काय आता ते बदलून तिथे पण बिल्डिंगी बनणार आहेत. तर ही सगळी जेव्हा तुम्ही क्लस्टर करता किंवा असे काही प्रस्ताव आणता तेव्हा मुंबईकरांना काय पाहिजे तेच झालं पाहिजे. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि तुमच्या बिल्डर सरकारला काय पाहिजे हे झालं नाही पाहिजे. आणि आज मी आपल्याच माध्यमातून बाकी आमचे सगळे जे विरोधी पक्ष आहेत, मग त्याच्यात काँग्रेस आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर जे घटक पक्ष असतील मुंबई महानगरपालिकेतले, आणि भाजपला सुद्धा आग्रह करत आहे की उद्या तुम्ही ह्याला विरोध करा जर तुमचा प्रस्तावाला ह्या पाठिंबा नसेल तर.
हां, जर तुम्ही यांना पाठिंबा दिलात, मिंदेंना पाठिंबा दिलात, तर आम्ही समजून जाऊ की मिंदेंबरोबर तुम्हाला पण ही मुंबई लुटायची आहे आणि ते उद्याच्या ह्या कारनाम्यातून स्पष्ट होणार.